आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमितपणाने काही विभागांचे प्रस्ताव त्या ठिकाणी आले, त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली। मग त्यात महसूल विभागाचे असतील किंवा नव्याने महाराष्ट्राने आणि महायुतीच्या सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या नद्या आहेत या प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या पद्धतीचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। खरं तर आज काल 31 मार्च रोजी महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या वतीने जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याची ई-केवायसीच्या संदर्भातली मुदत ही काल 31 मार्च रोजी त्या ठिकाणी संपली। पण काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झालेली होती, काही त्या संदर्भातल्या ई-केवायसीच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी, काही ठिकाणी काही यामधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही ई-केवायसी करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या। ह्या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत ई-केवायसी साठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती। पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली होती। त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता, त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली। ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिलपर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-केवायसी करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिलपर्यंत ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही आम्ही वाढवत आहोत। एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की महिला बाल विकास मंत्री आहात, खराचं प्रकरण ज्या पद्धतीनं वाढत आहे, तुम्ही काही बोलत नाही अशी टीका वारंवार विरोधक करतात। नाही, खरं तर ही टीका अतिशय दुर्दैवी आहे, कारण मी ज्या वेळेला हे प्रकरण झालं त्यावेळेला सर्वात पहिले या संदर्भातले प्रतिक्रिया देणारे जे काही मोजकी जण होती त्याच्यातली मी एक होती। या अतिशय घृणास्पद आणि निंदनीय प्रकार आहे आणि याचं समर्थन किंवा या संदर्भामध्ये वेगळी काही भूमिका घेण्याचं काही कोणाचाच दृष्टिकोन किंवा त्याबद्दल काही हे असावी अशाचं काही कारण नाही। मी त्यावेळेलाही स्पष्टपणाने म्हटले होते की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संबंध प्रकरणामध्ये एक SIT स्थापन केलेली आहे, त्याचा संपूर्ण जे काही त्या SITचे जे इन्चार्ज आहेत या एक महिला अनुभवी पोलीस अधिकारीच त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि जी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका आहे त्यांच्या मंत्रिमंडळातलीच मी एक सदस्य आहे। त्याच्यामुळे जी मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच मंत्रिमंडळातली मंत्री म्हणून ही त्या ठिकाणी माझी भूमिका। त्यामध्ये एक गोष्ट आहे की ज्या महिलांवर त्याच्यामध्ये अन्याय झाला, ज्या पीडित महिला आहेत यांना न्याय देणं, यांना न्याय मिळणं हा त्याच्यातला मूळ आणि प्रामुख्याचा मुद्दा आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांनाही विनंती केली, एक महिला म्हणूनही केली, एक लोकप्रतिनिधी म्हणूनही केली आणि महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणूनही केली की त्या पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे एक, आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही त्या ठिकाणी झाली पाहिजे। मंत्री नरहरी झिरवाळ दिसले नाही कॅबिनेटमध्ये, त्यांच्याबद्दल पण त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव आहे का? नाही, मला म्हणजे पक्षांतर्गत किंवा अशा पद्धतीनं कुठेही त्या संदर्भातली चर्चा आज आमच्या कॅबिनेटच्या पूर्व बैठकीमध्ये झाली नाही। त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी झिरवाळजींना हे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की जो काही प्रकार असेल त्या संदर्भातली त्यांनी रीतसर तक्रार ही पोलिसांमध्ये करावी, त्यानुसार त्यांनी केलेली आहे।
त्या संबंध व्हिडिओज त्या सगळ्या प्रकरणाची शहानिशा झाल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय आमच्या नेत्या सुनेत्रा काकी असतील हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतला. नाही, त्यांनी सुरुवातीपासून ही भूमिका घेतली की दादा असतानाचं विलनीकरण आणि दादांच्या पश्चातलं विलनीकरण हे दोन वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी आहेत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो काही संबंध आभास करण्यात आला विलनीकरण दादांची शेवटची इच्छा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं दादांचा झालेला अपघात त्या सगळ्या संबंध परिस्थितीमध्ये लगेचच विलनीकरणाची जी चर्चा सुरू झाली त्याच्यातून एक संभ्रमाचं वातावरण हे त्यानिमित्ताने झालं. आणि जसं त्या म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये एक संघटितपणाने त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती, तशा पद्धतीनं संघटित चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या पक्षामध्ये झालेली नव्हती. या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेलाही भूमिका स्पष्ट केली आणि काल परवामध्ये झालेल्या त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुणीही आदरणीय सुनेत्रा काकींना दादांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करा, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळे एकत्रितपणाने काम करू, अशा पद्धतीची काही भूमिका त्यावेळेला आली नाही. त्यामुळे एक संभ्रमतेचं वातावरण हे दोन्ही बाजूनी तयार झालं. विकास लवांडे म्हणतात की दुटप्पी भूमिका आहे सुनील तटकरे यांची. नाही, त्यांची भूमिका त्यांनी बघावी. खरं तर मला म्हणजे एक आश्चर्यही वाटतं, एक कुतूहलही मला त्या बाबतीतलं आहे की ते एका वेगळ्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, आम्ही एका वेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत. असं असताना त्यांना रोज आमच्या पक्षामध्ये काय चाललेलं आहे ह्याच्यासाठी वेळ कुठनं मिळतो. त्यांनी त्यांच्या पक्षाची जी संघटना आहे ह्याच्याकडे जास्ती लक्ष द्यावं. आम्ही आमच्या पक्षाच्या संघटना वाढीसाठी सुनेत्रा काकींच्या आम्ही नेतृत्वाखाली काम करत आहोत. या उलट माझी त्यांनाही विनंतीपूर्वक सूचना राहील की आपण जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, मग त्या महानगरपालिकेच्या असो किंवा जिल्हा परिषदेच्या असो, आदरणीय आमचे नेते अजितदादा हयात असताना काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्हीही कार्यकर्त्यांनी एकत्रितपणाने लढवलेली आहे. आज ते जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत. अशा वेळेला त्या कार्यकर्त्यांची दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची आपण फरफड का करतोय हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समजण्याच्या पलीकडे आहे. कारण शेवटी त्यांनी महानगरपालिका एकत्र लढवली, आज त्यांना तिथे एकत्र काम करायचंय. जिल्हा परिषद काही ठिकाणच्या एकत्र लढवल्या, जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यांनी त्यावेळेला दादांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला असेल, श्रद्धेय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पक्षांनी पुढाकार घेतलेला असेल. अशा वेळेला ह्या सगळ्या भूमिका आणि एकमेकांवर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करून आपण त्या लोकप्रतिनिधींची जे स्थानिक पातळीवर काम करतात किंवा कार्यकर्ते यांची फरफड ही कुठल्याही पक्षांनी का करावी हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समजण्याच्या पलीकडचा विषय. पवार यांनी एक मोठा आरोप केला. ते म्हणतात की खरात यांनी एका मोठ्या नेत्याच्या आणि अजितदादा पवार यांच्या फोटोवर फुली मारले, जे धागेदोरे ते थेट अजितदादा यांच्या अपघाताशी जोडण्याचा प्रयत्न असं वाटतंय. खरं तर हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, विकसित महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. खरातांचं झालेलं प्रकरण हे अतिशय निंदनीय, एकदम निंदनीय. त्याचं समर्थन किंवा त्याची बाजू किंवा काय हे कोणीही कुठल्याही बाजूनी घेण्याचं काही कारण नाही. आम्ही सगळेच मग कुठल्याही पक्षाचे असो, आज लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, त्यांच्या पक्षाचे काही असतील, त्यानंतर शिवसेनेचे दोन्ही बाजूचे काही असतील, काँग्रेसचे असतील का भारतीय जनता पक्षाचे असतील, कुठलाही नेता यांनी कुठल्याही घटनेचं समर्थन हे केलं नाही. एक आहे की सगळ्याच राजकीय मंडळींना सर्व पक्षाच्या हा एक धडा आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण वावरत असताना एखाद्या कुठल्याही गोष्टीच्या आपण कुठल्याही बाबतीमध्ये एक सल्ला घेणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे आपण त्यांच्याकडे एक बोलतो ना काय पुढचं जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा काय असेल, ह्या सगळ्या बाबतीतला हा सगळ्याच राजकारण्यांना मिळालेला एक धडा आहे. पण या आपल्या माध्यमातून मला आणखीन एक सांगायचं आहे की वेगवेगळे फोटो याच्यामध्ये आले, वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो आले, वेगवेगळ्या राजकीय पक्षातले ते होते. कुठल्याही राजकीय पक्षातल्या नेत्यांनी त्यांनी जे कृत्य केलंय त्याचं समर्थन केलं का, त्याची बाजू कोणी मांडली का? नाही. याचा अर्थ असा की वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची भेट झालेली असेल, याचा अर्थ असा नाही
की हे जे निंदनीय प्रकरण झालेलं आहे याचं कोण समर्थन करतं का हे त्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये पडण्यापेक्षा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी SIT जी स्थापन केलेली आहे त्या चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या शहानिशा होतील. आज बघितलं कोणी महिला कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही यांच्यावर आरोप करत आहेत. कोण रश्मी वहिनींचं नाव घेतं, कोण इथं नीलमताईंचं नाव घेतं, कोण माझ्याही संदर्भामध्ये मी भूमिका स्पष्टपणाने मांडत नाही ह्या संदर्भामध्ये नाव घेतं. त्यामुळे ह्या सगळ्या याच्यामध्ये आपापसातली बदनामी करण्यापेक्षा एक राजकीय एक विचारधारा किंवा एक महाराष्ट्राची विचारधारा म्हणून सगळ्या पक्षांचे यांनी वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना भेटले असतील. याचा अर्थ असा होत नाही की या निंदनीय घटनेची कोणाला माहिती होती किंवा हा जो प्रकार सगळा याबद्दल कोणाला माहिती होती. जर माहिती असती तर कुठलाही महाराष्ट्रातला राजकारणी हा त्यांना भेटला नसता याची मला एक लोकप्रतिनिधी म्हणून खात्री. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या ठिकाणी आता उमेदवार देण्याची तयारी आहे. मात्र अशी चर्चा सुरू झाली की अजित पवार गटाकडून देखील राष्ट्रवादीला त्या ठिकाणी सपोर्ट केला नाही. मी अशा पद्धतीची कुठली चर्चा ऐकलेली नाहीये. आम्ही महायुतीमध्ये आहोत. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा आणि त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आणखीन आमचे घटक पक्षही आहेत. ही महायुती आहे. जशी बारामतीची पोटनिवडणूक आहे ज्याच्यामध्ये आदरणीय सुनेत्रा काकी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार जरी असल्या तरी त्या महायुतीच्या उमेदवार आहेत ज्याचा उल्लेख आदरणीय फडणवीस साहेबांनी केला. तशाच पद्धतीनं राहुरी ही महायुती म्हणून त्या ठिकाणी आम्ही लढवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली. आंबेडकरांनी आज दोन गंभीर आरोप केलेले आहेत. एक म्हणजे नरेश अरोरांबाबत की नरेश अरोरांच्या सल्ल्यानुसार काही आमदारांचं निगेटिव्ह मार्किंग करते अजितदादांकडे टिकीट काढण्याचा प्रयत्न अरोरांनी केला होता. दुसरा गंभीर आरोप असा आहे की भाजपसोबत कुठेतरी त्यांच्या हात मिळवली होती म्हणून कमी जागा पदार्थ पाडून घेण्याचा सल्ला त्यांनी. नाही, मला असं वाटतं की अमोलजी हे आमचे सहकारी राहिलेले आहेत. विधान परिषदेमध्ये त्यांनी 6 वर्ष आदरणीय अजितदादांनी त्यांना त्या ठिकाणी संधी दिली. ते वेळोवेळी पक्षाच्या वतीने सुद्धा भूमिका त्या ठिकाणी मांडत आलेले आहेत. जर दादांच्या म्हणजे सूचनेनुसार दादांच्या मार्गदर्शनाखाली एखादी जर एजन्सी पक्षाच्यासाठी कॅम्पेनिंग करण्यासाठी निवडली त्यावेळेला गेलेली असेल आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्या काही शंका कुशंका असतील जर त्यांच्या मनामध्ये पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून पक्षाच्या पुढच्या वाढीच्या दृष्टिकोनातून तर मला खात्री आहे की आदरणीय सुनेत्रा काकी असतील आदरणीय पारदादा असतील हे त्यांना ज्या काही त्यांच्या शंका कुशंका असतील अमोलजींच्या त्याचं निरासन ते निश्चितपणाने करतील. अरोरा यांना परत एकदा मीडिया मॅनेजमेंटचे काम द्यावं यावरच पक्षामध्ये काही मतभेद असल्याची चर्चा आहे. नाही, मला वाटतं काय की वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या शंका कुशंका या एका कॅम्पेन एजन्सीच्या बद्दलच्या त्या ठिकाणी रंगवल्या जात आहेत. त्याच्यापेक्षा महत्वाचे विषय आज राज्यामध्ये आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या पश्चात पक्ष कसा आदरणीय सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखाली विस्तारित करावा असा मोठा प्रश्न आमच्यासमोर असताना एका एजन्सीच्या ह्याच्यावर शंका कुशंकावर आम्ही किती वेळ घालवायचा आणि ती ठेवायची नाही ठेवायची काय करायचं याबाबत आमच्या नेत्या म्हणून सुनेत्रा काकी निर्णय घेतील. आम्ही सगळेच जणांनी सुरुवातीपासून ही भूमिका ठेवली की आदरणीय अजितदादांच्या पश्चात आदरणीय सुनेत्रा काकींनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारावी. आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना विनंती केली. त्यानुसार त्या आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आहेत उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत आणि उद्याच्या घडीला जर त्या संदर्भामध्ये जो काही निर्णय घ्यायचा असेल हे सगळे अधिकार आम्ही आदरणीय सुनेत्रा काकींना दिलेले आहेत. आमची भूमिका इतकीच आहे की आम्हाला सुनेत्रा काकींच्या पाठीशी ठामपणाने कार्यकर्ता म्हणून उभं राहायचंय आणि कार्यकर्ता म्हणून उभं राहत असताना तो पक्षाच्या हिताचे त्या ज्या काही निर्णय घेतील त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण त्यांच्या पाठीशी आहोत.
नाही, 100% त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. कारण आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? आदरणीय सुनेत्रा काकी आहेत. प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब दादा असताना नव्हते का? तर त्याही वेळेला प्रदेश अध्यक्ष होते आणि आत्ताही आदरणीय सुनेत्रा काकींच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली ते प्रदेश अध्यक्ष म्हणून आहेत. आदरणीय अजितदादांच्या झालेल्या दुर्दैवी अपघाताची घातपात आहे का अपघात आहे याची चौकशी व्हावी असं आदरणीय सुनेत्रा काकी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं पत्र जर आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जर आदरणीय फडणवीस साहेबांना कुठलं दिलं गेलं असेल तर ते पत्र होतं की ह्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. आज त्या संदर्भामध्ये या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या संदर्भातलं उत्तर देत असताना सुद्धा त्यांनी नमूद केलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे आम्ही सगळे आमदार किमान 3 वेळा त्यांच्याकडे गेलो आणि आम्ही त्यांना ही विनंती आणि हे निवेदन दिलेलं आहे की साहेब, आमच्या नेत्याचा जो काही घात किंवा अपघात आहे याची चौकशी झाली पाहिजे, सत्यता समोर आली पाहिजे. सीआयडी असेल, सीबीआय असेल, आणखीन कुठल्या एजन्सीज असतील, ह्या सगळ्यांचा एकत्रितपणाने अहवाल हा राज्याच्या जनतेसमोर आणि आमच्या सगळ्यांसमोर आला पाहिजे ही आम्ही विनंती केली. त्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवशीच्या भाषणामध्ये सुद्धा केला आणि त्यात हाही उल्लेख केला की आम्ही सगळे आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांकडे सुद्धा या संदर्भातली विनंती करणार आहोत. त्यावेळेला ते स्वतः सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा असणार आहेत आणि ते ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही तपास असेल, जे काही त्यांनी सगळं संकलन त्याचं केलेलं असेल, हे आम्ही तिकडे मांडणार आहोत. हे त्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं. ह्यानंतर कुठलीही शंका कुशंका असण्याचं कारण नाही आणि शेवटी आम्ही, मग तटकरे साहेब असो, प्रफुल्लबाई असो, भुजबळ साहेब असो, मुश्रीफ साहेब असो, आम्ही सगळे आमदार असो, आम्ही सगळ्यांनी आमचा नेता गमावला. ज्या नेत्यावर आम्ही विश्वास ठेवून, ज्याच्या पाठीशी आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी उभं राहून आम्ही विधानसभेची निवडणूक लढवली, आम्ही सगळे निवडून आलो, ज्यांच्यासोबत आम्ही आमचं राजकीय भवितव्य आणि वैयक्तिकरित्या सुद्धा ज्यांच्यासोबत आम्ही जुडलेलो गेलेलो आहोत, यांच्या जो काही अपघात झाला याचा तपास व्हावा ही कळकळीने आमची आहे. पण आम्ही रोज ते माध्यमांसमोर बोलत नाही, कारण आम्हाला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, हे अजितदादांच्या या संबंध मृत्यू संदर्भामध्ये घात अपघात जे काही असेल याच्यामध्ये न्याय देण्यासाठी ते कुठेही कमी राहणार नाहीत आणि सुनेत्रा काकी सुद्धा न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही. नाही, त्या संदर्भातली माझ्याकडे माहिती नाही, तर जी माहिती नाही त्या संदर्भातलं भाष्य मी या ठिकाणी करणार नाही. रोहित पवार जे वारंवार बोलत आहे, माध्यमांसमोर बोलतात असं तुम्ही म्हणताय, कुठेतरी दुःख वाटतं की वारंवार राजकारणासाठी हे सगळं चालू आहे? हे स्वाभाविक आहे ना, कारण शेवटी आज आपण जर बघितलं तर दादा गेल्याचं सर्वात जास्ती दुःख कोणाला आहे तर आदरणीय सुनेत्रा काकींना आणि दादांच्या आईला. त्या पश्चात सुद्धा आदरणीय सुनेत्रा काकींनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घेतली. आम्हाला सगळ्यांना सावरून ते दादांचं स्वप्न पुढे नेण्याचं काम करत आहेत आणि अशा सगळ्या वेळेला आरोप प्रत्यारोप करून, खोटे आरोप करून सारखं त्यांना या सगळ्या आदरणीय सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखालच्या असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ह्या चौकटीमध्ये किंवा सारखं त्यांना विनाकारण ज्या कुठल्या वेगवेगळ्या आरोपांचा यांनी त्यांना घेरून उत्तर द्यायला लावणं हे काही आमच्यासारख्यांना ते काही योग्य वाटत नाही. बाकी ते त्यांची भूमिका मांडत आहेत, ते त्यांनी काय मांडावी तो त्याचा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. आमची भूमिका ही आहे की आदरणीय सुनेत्रा काकींच्या नेतृत्वामध्ये एक कार्यकर्ते म्हणून आम्ही अजितदादांचा हा पक्ष हा अधिक कसा बळकट होईल यासाठी काम करू.